Welcome to Smart School Info Lips. नमस्कार. आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. थेट इंग्रजीत विचार कसा करायचा, म्हणजे भाषांतर न करता. हो, कारण अनेकदा काय होतं, आपण आधी आपल्या भाषेत विचार करतो, मग त्याचे इंग्रजीत भाषांतर करतो. आणि त्यात वेळ जातो, बोलताना अडखळायला होतो, कॉन्फिडन्स पण कमी होतो, नाही का? अगदी. ते मेंदूसाठी एक एक्स्ट्रा काम होतं. पण चांगली गोष्ट अशी आहे की आपण मेंदूला हे शिकवू शकतो की बाबा रे, डायरेक्ट इंग्रजीतच विचार कर. अच्छा. कसं आपल्या मेंदूला तयार करायचं या थेट विचारसरणीसाठी? ओके, तर पहिली पायरी काय आहे? अगदी सोपी सुरुवात करायची आहे. बरोबर. आपल्या आजूबाजूला ज्या वस्तू दिसतात ना, त्यांची नावं इंग्रजीत घ्यायची. सरळ सरळ. म्हणजे उदाहरणार्थ समोर खुर्ची दिसली तर खुर्ची नाही, चेअर म्हणायचं, मनातल्या मनात. हो, चेअर, टेबल, बुक, विंडो असं. आणि फक्त शब्द नाही, छोटी वाक्य पण. दिस इज अ चेअर, आय सी अ विंडो. म्हणजे अगदी 5-10 शब्दांनी सुरुवात केली तरी चालेल. अगदी. याने काय होतं, मेंदूला साध्या रोजच्या गोष्टींसाठी इंग्रजी वापरायची सवय लागते. ठीक आहे, ही झाली पहिली पायरी. आता दुसरी पायरी काय आहे? दुसरी पायरी आहे स्वतःशी इंग्रजीत बोलणं. म्हणजे मनात जे विचार चालतात ना आपले दिवसभर, हो, ते विचार इंग्रजीत करायचा प्रयत्न करायचा. जसं मला कंटाळा आलाय ऐवजी आय एम बोर्ड. एक्झॅक्टली. किंवा आता काय करू ऐवजी व्हॉट शुड आय डू नाव. किंवा साधं आय नीड टू ड्रिंक वॉटर. अच्छा, म्हणजे सकाळी उठल्यापासून ब्रश करताना आय एम ब्रशिंग माय टीथ असं. हो. किंवा आज गरम होते, इट्स हॉट टुडे. मला झोप येतेय, आय फील स्लीपी. अगदी साधे विचार. सुरुवातीला हे जाणीवपूर्वक करावं लागेल कदाचित, पण हळूहळू सवय होईल. बरोबर. जितका जास्त वेळ आपण हे करू, तितकं ते नैसर्गिक वाटायला लागेल. ओके. तिसरी पायरी आहे शॅडोईंग, म्हणजे ऐकून तेच वाक्य परत म्हणणं. हो. यासाठी इंग्लिश वेव्स नावाच्या चॅनलचं उदाहरण दिलंय. तिथे म्हणे सोपे व्हिडिओ आहेत नवशिक्यांसाठी. म्हणजे एक वाक्य ऐकायचं आणि सेम तसंच अगदी त्याच टोन मध्ये, स्पीड मध्ये म्हणायचा प्रयत्न करायचा. अगदी. उच्चार, लय, गती सगळं कॉपी करायचा प्रयत्न. याने फक्त ऐकणं नाही तर बोलण्याचा पण सराव होतो. हे थोडं चॅलेंजिंग असू शकतं सुरुवातीला. नक्कीच. पण सुरुवातीला परफेक्शन नाही, फक्त प्रयत्न महत्वाचा आहे. हळूहळू जमतं ते. चौथी पायरी ही थोडी मजेशीर वाटली मला. एकटं असताना स्वतःशी इंग्रजीत बोलणं. हो. म्हणजे आरशासमोर उभं राहून किंवा घरात कोणी नसताना तुम्ही काय करताय, कसं वाटतंय हे इंग्रजीत बोलायचं. जसं की ओके, टुडे आय नीड टू फिनिश दिस रिपोर्ट किंवा आय एम मेकिंग टी नाउ. बरोबर. यामुळे काय होतं, आपली बोलायची भीती कमी होते, चुकायची चिंता नसते, प्रॅक्टिस होते चांगली. आणि पाचवी पायरी आहे कल्पनाशक्ती वापरण्याची. म्हणजे मनातल्या मनात इंग्रजीत छोट्या कथा किंवा सीन तयार करायचे. अगदी सोपे. उदाहरणार्थ, समजा तुम्ही बसमधून जाताय, बाहेर पाहिलं तर मनातल्या मनात वर्णन करायचं. अ डॉग इज रनिंग, अ वुमन इज कॅरिंग अ बॅग. अच्छा. किंवा एखादी काल्पनिक सिच्युएशन तयार करायची. अ कॅट इज चेसिंग अ माऊस असं काही. हो. अगदी विनोदी कथा पण चालेल. मुद्दा हा आहे की भाषांतर न करता थेट इंग्रजीत वाक्य तयार करायची क्षमता वाढवायची. हे 5ही टप्पे इंटरेस्टिंग आहेत, पण ह्या सगळ्यात एक गोष्ट कॉमन आहे केली आहे. ती म्हणजे संयम, पेशन्स. इंग्रजीत विचार करायला शिकायला वेळ लागतो. हो, एका दिवसात किंवा आठवड्यात होणारं काम नाहीये हे. रोज थोडा सराव आणि सातत्य गरजेचं आहे. अगदी. तर थोडक्यात काय शिकलो आपण? रोजच्या वस्तूंच्या नावापासून सुरुवात करा. स्वतःचे विचार इंग्रजीत आणण्याचा प्रयत्न करा. ऐकून बोलण्याचा म्हणजे शॅडोईंगचा सराव करा. एकटं असताना बिनधास्त इंग्रजीत बोला. कल्पनाशक्ती वापर. बरोबर. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ही फक्त भाषा शिकण्याची प्रक्रिया नाहीये. मग ही तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीतला बदल आहे. एक नवीन सवय आहे. खरंय. प्रयत्न करत राहायला पाहिजे. नक्कीच एक दिवस असा येईल जेव्हा वाटेल की अरे, माझे विचार आपोआप इंग्रजीत येत आहेत. हो, आणि तो क्षण खरंच खूप समाधान देणारा असेल. नक्कीच. एक विचार, जाता जाता जेव्हा तुम्ही थेट इंग्रजीत विचार करायला लागाल, तेव्हा फक्त तुमची भाषाच बदलेल की जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा थोडा बदलेल. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? Thanks for watching. Please do like, comment and share this video. And if you are new to our channel, please subscribe and press the bell icon. Please be our member for support us. Thank you.